चला एक्स्ट्रा प्लेयर जयमल्लार मानिवलीचे आलेले आहेत, त्याचबरोबर एक्स्ट्रा प्लेयर जनमान माळीनगरचे देखील आलेले आहेत. वेलकम आहे आपलंही. 2 षटकांच्या आत जर खेळाडू उपस्थित झाले तर ते खेळाडू इन ॲक्शन तुम्ही घेऊ शकता. टीम जनमान माळीनगर ही सूचना आलेली मॅनेजमेंट कमिटीकडून. जयमल्लार मानिवली संघ ज्ञानेश्वरजी कडवे आर्मी आपली ओपनिंग पेअर आता रेडी करा. चला फिल्डिंग सेट करा आधी गोरे अँड आर्मी. जास्त वेळ घेता लक्ष असू द्या, कारण यानंतर देखील 6 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. चला क्षेत्ररक्षण सज्ज होतं जनमाल माळीनगरचं. त्याचबरोबर ओपनिंग पेअर आता जयमल्लार मानिवली आपली रेडी करा. इज जसा सामना सुरू होतोय पहिल्या 5 ओव्हर करता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव. ऐकूयात कैलासजी शेलोले यांचा आवाज. थँक्यू. माळीनगर संघ आपल्या 11 खेळाडूंचा विचार केला तर ड्रेस कोड नाही आहे. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आपल्याला एक 10वीची पेनल्टी आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. टीम माळीनगर. पहिला सामना संपन्न झाला, तिथे विजय संपादित केला टीम आई गावदेवी आसनगाव क्रिकेट संघाने. पुढील सामन्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. दुसरा सामना आजच्या दिवसातील आमदार चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. 5व्या पर्वामधला हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय. दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर एके बाजूला बलाढ्य संघ असणारा टीम जहनमान मालीनगर आणि त्याचे विपक्ष जय मल्हार, तितक्या ताकदीचा संघ जय मल्हार मानिवली संघ. नाणेफेकी जिंकले मालीनगर संघाने. प्रथमतः एक पारंपरिक निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय टीम मानिवली क्रिकेट संघाला. फलंदाज अक्षय कडव यांना एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी अजयदादा बिडवी यांच्यामधून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल प्रत्येक षटकारासाठी फलंदाज अक्षय यांना. फलंदाजीसाठी मानिवली संघाकडून ओपनर प्लेयर दाखल झालेत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या सोबतीला अक्षय. गोलंदाजी ट्रॅकवर टीम माळीनगर संघाकडून दाखल झालेत सुनील. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट.
गोलंदाज सुनील. पहिला चेंडू, मोठी एज होती, यष्टीरक्षकाला संधी उपलब्ध झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप. कराडे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नितेश कारंदे यांच्या येथे उपस्थित त्यांना विनंती असेल की मुख्य मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत कराड ग्रामपंचायत सदस्य नितेश कारंदे. यावेळेस सुंदर असा चेंडू पडल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य कराड नितेश कारंदे इथे उपस्थित आहे. या मुख्य मंचावर आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत श्री गणेशांना झालेला नाहीये टीम मानिवली क्रिकेट संघाचा. यावेळेस फटका दमदार, स्लॉक स्लिपचा देखणा फटका, फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधनं पहिला मोठा ब्लास्ट, षटकार. दोन डॉट आणि दोन डॉट नंतर ही मोठी झेप फलंदाज ज्ञानेश्वर कडव यांची. मोठा फटका, 6 धावा. 6च्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू नंतर 6 या आकड्यावर. पुढील चेंडू सुनील टू ज्ञानेश्वर. यावेळेस स्टेप आउट केलंय, फटका फसलाय, दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल ड्रॉप. एक संधी उपलब्ध झाली होती, संधी चालक करता नाहीये सोनं दोन्ही या क्षेत्ररक्षकांना. फलंदाज ज्ञानेश्वर यांना जीवनदान. तदनंतर या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या मदतीने स्कोअर कार्ड फ्लाय होते, जाऊन पोहोचतंय 8 या आकड्यावर. उर्वरित या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत धावा आहेत 8. 2 चेंडू शेष. गोलंदाज सुनील. यावेळेस फटका दमदार आहे, फटका दमदार आहे. मिडविकेटच्या वरनं 6 धावांसाठी अजून एक या षटकातील मोठा ब्लास्ट. 6 धावा, षटकार. अहमदाबाद चषकाचं हे भव्य असं आयोजन अमोल दादा खतोरे, संजयजी दुर्ग, बाबू खडे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. पाहता पाहता आजचा हा तिसरा दिवसातील हा दुसरा सामना. यावेळेस कवच डायव्ह, फटका दमदार कार्पेटच्या साह्याने कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू झालाय कवच, डीप कव्हरच्या दिशेने दाखल. 4 धावा, अजून एक चौकार. चेंडूवर क्लास पाहायला मिळते फलंदाज अक्षय यांची. कव्हर ड्राईव्हचा देखना फटका त्याच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला. चौकारच्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत विचार केला तर 1 षटक 1 चेंडू 18 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी अविनाश. यावेळेस सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू, जसा चेंडू पडला तसा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू गोलंदाज अविनाश यांच्या माध्यमातून निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या अंकित होती ती 18. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, फटका दमदार आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एक साधा सोपा झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा आदरा, पहिली विकेट टीम
मानिवली क्रिकेट संघासाठी फलंदाज अक्षय तंबूच्या आश्रयाला. षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, त्यानंतर अविनाश आले. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एक मोठा मासा त्यांनी गळायला लावलाय. फलंदाज अक्षयला माघारी परतवून लावले. अक्षय आले. त्यांच्यानंतर फलंदाजीसाठी यावेळेस ज्ञानेश्वर कळव यांच्या सोबतीनं फलंदाजी करण्यासाठी मैदानात दाखल झालेत विकास. नक्कीच एक या दोन फलंदाजांचा विचार केला तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि एक चांगल्या टोटल पर्यंत आपल्या संघाला पोहोचून द्यावं लागेल. यावेळेस फटका दमदार आहे. डीप मधून प्रोटेक्शन येत आहे. दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीम मानिवली क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1-19 या आकड्यावर. आतापर्यंत अविनाश यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर एक धाव खर्च केली. एक अक्षय नावाचा फलंदाज त्यांनी माघारी परतवून लावलेला आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पॉवर प्लेच्या अनुषंगाने त्यांची आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. यावेळेस खराब चेंडू गोलंदाज अविनाश यांचा. रेस्ट ऑफ पॉइंट बीमर. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. नक्कीच बीमर आला. पुढील चेंडू असेल फ्री हिट. एक संधी निर्माण झाली फलंदाज ज्ञानेश्वर यांच्यासाठी. संधीचं सोनं करता येईल की नाही, की ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अविनाश यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक दूरवर होते. एका टप्प्यानिशी चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 4 धावा, चौकार. फ्री चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर उपयोग फलंदाज ज्ञानेश्वर कडेव यांच्या माध्यमातून आतापर्यंत 8 चेंडू केलेत. 22 धावांची वादळी केली. यावेळेस पुन्हा एकदा एलबीची अपील, परंतु एलबी विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जात नाहीये. याची सर्व संघांनी आतापर्यंत नोंद घ्यायची आहे. चेंडू आलाय निर्धाव. उर्वरित या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 6 धावा खर्च करून एक विकेट कॅरी केलेली आहे गोलंदाज अविनाश यांनी. यावेळेस कव्हरचा क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस धाव घेण्यासाठी झाले होते, परंतु माघारी परतवून लावलं फलंदाज ज्ञानेश्वर विकास यांनी. षटक संपन्न. 2 षटकाच्या अंकी टीम जय मल्हार मानिवली क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 1-24 या आकड्यावर. धन्यवाद. बीके स्पोर्ट ही आपली हक्काची आणि भूमिपुत्रांची वाहिनी असलेली. आतापर्यंत विचार केला तर 3 ठिकाणी ते आपलं कार्य बजावत असतात. मुरबाड आमदार चषक, त्यानंतर शहापूर टेंभरा या गावामध्ये प्रशांत स्मृती चषक टेंभरे इथे देखील त्यांची कामगिरी आपल्यापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे मुंबई केसर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ते देखील दाखल झालेले आहेत. भूमिपुत्रांची वाहिनी आहे मित्रांनो, आपल्या हक्काची वाहिनी आहे. एका धावेवर कधीही ते आपल्यासाठी उपस्थित राहतात. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपला भूमिपुत्रांना पुढे पाठवा. बीके स्पोर्ट्स वाहिनी नक्कीच विचार केला. क्वालिटी विथ क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते बीके स्पोर्ट्स वाहिनी. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. यावेळेस फटका दमदार आहे. फटका पसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत खाली आणि एक साधा सोपा झेल.
यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विकास यावेळेस तंबूच्या आश्रयाने. बीके स्पोर्ट्स वाहिनी या वाहिनीचा आपण चर्चा करत होतो. स्वप्नीलजी गांगड आमच्या सोबत आहेत, तर त्यांच्यासोबत कॅमेरामॅन भालचंद्रजी भोईर, गौरवजी लिहे हे देखील उपस्थित आहेत. नक्कीच आपल्या हक्काची वाहिनी आहे मित्रांनो, सपोर्ट करा. यावेळेस विचार केला तर सुंदर असा फटका दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन द स्ट्राईक ज्ञानेश्वर कडव पुन्हा एकदा स्ट्राईक वर येताना आपल्याला दिसेल एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत विचार केला तर जाऊन पोहोचते 2 बाद 25 या आकड्यावर. यावेळेस टप्पा पडला तसा चेंडू आत वळला आणि जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत विचार केला तर पहिलं षटक हाताळण्यासाठी जो गोलंदाज दाखल झाला होता तोच एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय सुनील. या षटकामध्ये विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल त्यानंतर हा डॉट. गोलंदाज सुनील आणि त्यांच्या समोर ज्ञानेश्वर कडव. ओ हो कव्हरचा फटका देखणा आहे. तिथे क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. दरम्यान तिथे आपण पाहिली तर एकच धावेवर समाधान मानलंय या दोनही फलंदाजांनी. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आतापर्यंत विचार केला तर 2 बाद 26 या आकड्यावर. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अविनाश यांनी चांगली कामगिरी केली. त्याच पावलावर हा गोलंदाज पाऊल ठेवून गोलंदाजी करत आहे. यावेळेस आडव्या बॅटने बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही. फलंदाज निलेश याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील शिल्लक. गोलंदाज सुनील. हो सफल अक्रॉस दी बॅट फटका दमदार आहे. सरळ उडवलाय. दरम्यान क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एका टप्प्यावर चेंडू अडवण्यात यश आलंय. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलच्या मदतीने 3 षटकांची अंतिम टीम जय मल्हार मानिवली क्रिकेट संघाची धावसंख्या आतापर्यंत विचार केला तर 2 बाद 27 या आकड्यावर. तीन षटक समाप्त. 3 षटकाच्या अंती टीम मानिवली संघाची धावसंख्या 2 बाद 27. चौथं षटक हाताळण्यासाठी माळीनगर संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. आदिनाथ गोरे. यावेळेस फटका बसलाय परंतु झेल घेण्यासाठी कोणताही क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित नव्हता. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज ज्ञानेश्वर पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठा आशेचं किरण आहे टीम मानिवली क्रिकेट संघासाठी. चौथ्या षटक हाताळण्यासाठी मालीनगर संघाकडून आदिनाथ. पहिल्या चेंडूवर आपल्याला एक सिंगल पाहायला मिळाली. पुढील चेंडू असेल गोलंदाज आदिनाथ यांचा. ओ हो व्हॉट डिलिव्हरी. जसा चेंडू पडतोय स्विंग होतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गोलंदाज आदिनाथ. व्हॉट बॉलिंग.
निर्धाव चेंडूची सांगता या चेंडूवर आपण पाहिला तर एकही धाव आलेली नाहीये. गोलंदाज आदिनाथ सुंदर अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. ओ हो हो हो, व्हॉट अ हिट. फलंदाज ज्ञानेश्वर च्या बॅट मधनं सफल झाले आणि एक मोठा फटका, 6 धावा. सहा धावा आल्या. 6च्या मदतीने मानिवली संघाचा टोटल आतापर्यंत विचार स्कोर काढून अंकित होत आहे 2 बाद 34. यावेळेस फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या अगदी साईडनं हा चेंडू दाखल झाला डीप मध्ये. दरम्यान तिथेही प्रोटेक्शन आहे. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना टीम मानिवली संघ धावसंख्या आतापर्यंत 35, 2 विकेट्स. पुढील चेंडू पहिलेच सफल झाले होते. फटका दमदार आहे. फलंदाज निलेशच्या बॅट मधनं एक मोठा घणाघाती प्रहार, आमदार चषक, षटकार. ज्ञानेश्वर कडव आणि त्याच्या सोबतीनं आता त्याच ताकदीची फलंदाजी निलेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता चपलाही दाखवली आहे गोलंदाज आदिनाथ यांनी. षटक संपन्न झालेले आहे. 4 षटकाच्या अंती टीम जय मल्हार मानिवली क्रिकेट संघाची धावसंख्या एकंदरीत विचार केला तर 2 बाद 41 या आकड्यावर. चार षटक आणि 4 षटकाच्या अखेरीस टीम जय मल्हार मानिवली क्रिकेट संघाची धावसंख्या 2 बाद 41. शेवटच्या षटकाला होते सुरुवात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी योगेश. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू इनफिल्डला क्लिअर करत चेंडू आउटफील्ड मध्ये दाखल झालाय. प्रोटेक्शन आहे. थोडे फंबल झालेत. दरम्यान तिथे पाहिलं तर 2 धावा पूर्ण. गोलंदाज योगेश. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. सातत्याने विचार केला तर खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून खराब खराब यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. थ्रो तर चांगली होती परंतु कलेक्शन खराब आणि त्याचाच फायदा उचलला एक फलंदाज ज्ञानेश्वर यांनी. आतापर्यंत विचार केला 17 चेंडू खेळले, 34 धावींची एक चांगली केली त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस नक्कीच विचार केला तर चांगला चेंडू जसा चेंडू पडला तसा आतल्या दिशेने वळला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. कुठेतरी वाटलं होतं की ज्ञानेश्वर यांना हा चेंडू अवांतर असेल परंतु पडल्यानंतर आतमध्ये वळला आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग कशी असावी त्याचं देखणं स्वरूप दाखवतायत गोलंदाज योगेश.
4 चेंडू हाताळले, 4 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडला. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज योगेश यांच्या माध्यमातून. तू शेर तो मे सव्वा शेर अशा प्रकारचं दाखवून देतात, ताकद दाखवून देतात आपल्या गोलंदाजीची योगेश. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर आपण विचार केला तर बाईच्या स्वरूपात एक सिंगल. एकंदरीत विचार केला तर 5 षटकं आणि 5 षटकाच्या अंती टीम जय मल्हार मानिवली क्रिकेट संघाची धावसंख्या आतापर्यंत विचार केला तर 46 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आणि दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम जय हनुमान मालीनगर क्रिकेट संघासाठी टार्गेट सेट केलं 47 धावेंचं. धन्यवाद. खेळाचा दुसरा डाव आतापर्यंत विचार केला तर सुरू होतोय आणि याच क्षेत्ररक्षणासाठी जय मल्हार मानिवली क्रिकेट संघ दाखल झालाय. ओपनिंग पिरियड पाठवायचे आहेत टीम माळीनगर क्रिकेट संघ. त्याचप्रमाणे टार्गेट देखील दिले झालंय सेट. 5 षटकं 30 चेंडू आणि तब्बल 47 धावेंची आवश्यकता प्लस एक पॅनल्टी. 48 धावा बनवाव्या लागतील टीम माळीनगर क्रिकेट संघासाठी. हे आव्हान आतापर्यंत विचार केला तर चेस होईल की धावा रोखल्या जातील. या दुसऱ्या डावाचं समीकरण ऐकूयात. मुरबाडचा गोड आवाज मुरबाड भूषण दीपीर बिराडे या सरांच्या गोड आवाजामध्ये. वेलकम बॅक. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. अमलजी कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2025 क्रीडा स्पर्धेचं 5वं पर्व आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना दुसरा आणि दुसऱ्या सामन्यातील दुसरा डाव सुरू होतोय. जन्मान माळीनगर क्रिकेट संघासमोर जय मल्हार मानिवलीकडून टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. .48 48 धाब्याचं टार्गेट. आघाडीसाठी योगेश माळी स्ट्रायकर यांना आणि त्याच्या सोबत देतात सुनील भंडारी. तर गोलंदाजीसाठी रवी पवार दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
दुसरा डाव सुरू होतोय. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. यातील विनर टीम नेक्स्ट मॅच मध्ये आई गावदे स्पोर्ट्स आसनगावच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पण दोन्ही टीमसाठी हा सामना तितकाच निर्णायक आहे. गेम इज ऑन. दोन्ही टीमला देऊयात लक्ष शुभेच्छा. पहिला बॉल फुल टॉस ड्राईव्ह केला समोर डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर साइड थोडे दूर आहे. दुसरी धाव बनेल का? प्रयत्न तर चालवलाय आणि सध्या तो यशस्वी होत असताना पाहायला मिळेल. 2 धाबेसोबत डाव सुरू होतोय जनमाल माळीनगर क्रिकेट संघाचं आणि खातं खुलं होतंय. पहिल्या बॉलवर स्ट्रायकर इनला बॅटर योगेश माळीचं. सिद्धार्थजी सकपाळे यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी 101 रुपयाचा कॅश प्राइज. मिस टाइम फटका वाईड मिड ऑफचा फिल्डर पोहोचलाय आणि चांगला जल संपादित होतोय. फलंदाज बाद योगेश माळी आता माघारी परततोय. 2 ला पहिला आदरा जनमान माळीनगरला. विकेटचं पतन. बाद होताना योगेश माली पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर श्याम माळी दाखल होत आहेत. एक्सपिरियन्स कंटेंडर फ्रॉम द युनिट ऑफ जनमाल मालीनगर स्क्वॉड. अनुभव भरपूर सारा आहे श्याम मालीकडे. त्याच्यासोबत सुनील भंडारे देत आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आजवर जनमान माळीनगरचं क्रिकेट समृद्ध केलेले, परंतु समोर चॅलेंज तितकंच तगड आहे. जमल्लार मानिवली क्रिकेट संघाचं हे देखील विसरून चालणार नाही. 2 ला पहिली विकेट पडलेली आहे. माफक 47 धावसंख्येचा पाठलाग रवी पवारला मिळतं. पहिलं सुयश चांगला झेल संपादित केला ज्ञानेश्वर कडवनं. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक काव कॉर्नरला उपस्थित होते. हवेत सूर त्यानं जरूर लगावला, परंतु बॅटर श्याम माळीनं काढलाय आता धूर. षटकार. होते त्या ठिकाणी प्रयत्न त्याचा सुंदर होता, पण तो अपयशी राहिला. षटकारानं श्याम माळीचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. तर सांघिक धावसंख्या जनमान माळीनगरची सध्या पोहोचली ती 8 ऑन बोर्ड. 8 धावा सध्या स्कोरबोर्डवर. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर जात असताना पुल केलाय, पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. षटकारा पाठोपाठ येणारा श्याम माळीच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. गुड शॉट. या चौकाराच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत. 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोरबोर्डवर. श्याम माली जसा मैदानात दाखल झाला, पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्रा त्यानं धारण केलेला आहे. काउंटर अटॅक सध्या तो रवी पवारच्या विरुद्ध करत असताना चांगली सुरुवात या सामन्यात त्याची झालेली. ड्रीम अँड आयडियल स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात या सामन्यात सध्या तो करत असताना टीमची धावसंख्या 12. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. बॉलर तयार. राऊंड विकेट रवी पवार. व स्विचिटसाठी वन शॉट. पाण्याजोगा फटका आहे. एक टप्पा घेत बॉल चाललाय डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर. स्विच अँड स्वीट इट. चौकार. स्विचिटचा चौकार. सध्या मैदानाच्या चारही बाजूला श्याम माळीच्या बॅटमधून धावा आणि फक्त धावा येताना पाहायला मिळतात. चौकारानं धावसंख्या फ्लाय होते जनमान माळीनगरची 16 ऑन बोर्ड. 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर.
स्टेप आउट झाले, समोर खेळण्याचा प्रयत्न, आता मिस टाइम फटका, मिडा पुन्हा एकदा डाऊन दी बॉल, झेल संपादित होतोय. श्याम माळी अखेर आता परततोय माघारी. अति आक्रमकता भवली, 16ला पडली दुसरी विकेट जनमान माळी नगरची. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 16ला 2. बॅटिंगसाठी पाहिलं तर आधी गोरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. श्याम मालीचा शॉर्टवर्ड इफेक्टिव्ह कॅमिओ इम्पॉर्टंट होता. कंपॅरिझन सध्या आपल्या स्क्रीनवर. पहिल्या डावात पहिल्या षटकांती 18 धावा विदाऊट एनी विकेट लॉस जे मल्हार मानिवली क्रिकेट संघानं बनवले होता. ज्ञानेश्वर कडवची दमदार सुरुवात होती, पण प्रत्युत्तरा दाखल मात्र टीम जनमान मालीनगरनं देखील 16 धावा बनवलेल्या, ज्यामध्ये चांगलं योगदान आपल्याला येताना पाहायला मिळालं श्याम माळीचं. योगेश मल्ले आणि श्याम माळी हे दोन फलंदाज मात्र त्यांनी पहिल्या षटकात गमावलेले आहेत. षटक सध्या सुरू होते दुसरं. सेकंड पॉप आपले बॉलिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. MK अर्थातच मोहित कडव यंग टॅलेंट आहे, जे मल्हार मानिवली क्रिकेट संघात सध्या सेकंड पॉप प्ले मध्ये तो बॉलिंग मार्कवर तयार होत असताना. बॉलर तयार मोहित. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर, सन्मान देण्यास भाग पाडलेले सुनील भंडारीला. पहिला बॉल बरोबर ब्लॉक होल मध्ये, सन्मान देण्याखेरीज पर्यायच नव्हता. क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा नेहमीच सन्मान होत असतो, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्याचबरोबर परफेक्ट यॉर्कर. तोच देताना पाहायला मिळाला बॅटर सुनील भंडारी. फुल टॉस, आता स्टेप आउट होत असताना दिशा दिली, पाठवल्या बॉल स्कोर लेगला. पंचांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, नो बॉल +4 एकूण येत आहेत या 5 धावा. हा लकी पंजा, इट्स अ फायफर. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी धावा तर 5 आलेल्या आहेत, पण आता बॉलिंग करणाऱ्या टीमनं या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. मागणी केलेली आहे तिथं डंपायरची वेस्ट ऑफ हॅट करताच कंट्रोल वॉर रूम मध्ये आता आपल्याला पाहावं लागेल. येस इट इज. बॅटर स्टेप आउट झाले होते आणि बॉल देखील डीप होत होता, त्याच कारणासह फेअर डिलिव्हरी असेल. आता DRS सक्सेसफुल झालेला आहे टीम जे मल्हार मानिवली क्रिकेट संघाचा. 4च धावा मिळताना दिसेल, सो धावफलकामध्ये सुधारणा आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड, 20 धावा सध्या स्कोर बोर्डवर. बॉल तयार होतोय मोहिल कडव. बॅटची कडे, फ्लॅश स्लिप मध्ये बॉल, विकेट किपर पोहोचलाय आणि सर ते शेवटी चौथ्या प्रयत्नात हा जल संपादित होतोय. फलंदाज बाद सुनील भंडारी आता परतोय माघारी. आणखीन एक हादरा. डिसमिसल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल. बॅटची कडा घेत असताना चौथ्या प्रयत्नात यष्टीरक्षकांना झेल पकडलेला आहे. विकेट आता तिसरी गमावली जनमान माळीनगरनं. 20 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. बॅटिंगसाठी पाहिलं तर दाखल होत आहेत सुहास माळी. टॉप ऑर्डर आता या सामन्यात कोलॅब झालेली आहे. 27 धावसंख्येची अजूनही 28 धावसंख्येची सिटीज अजूनही आवश्यकता विजय करता. 20 धाबा बनलेल्या आहेत. विकेट 3 गमावलेले आहेत टीम जनमान माळीनगरनं. छोटेखानी कमबॅक आता या षटकात होत असताना गोलंदाज मोहिल कडवकडून. चला टाइम काउंटर सुरू आहे. बॉल तयार होतोय मोहित.
हो वेगवान फुल टॉस ऑफटॉमच्या बाहेर होता थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो देखील आता सुहास माळीचा फसलेला आहे. चांगला वेग आहे आणि वेगानं सध्या मोहित कडवनं मोहित केलेलं आहे. डॉट बॉल धावासंख्या स्थिर 20 धावा. या षटकात कमबॅक होत आहे. पहिल्या षटकात रवी पवारनं 16 धावा खर्च केले होते, 2 विकेट कॅरी केले होते, पण या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी सध्या होत असताना स्टील टू गो. बॅटची कडा आणि आणखीन एक सफलता, आणखीन एक सुयश. आल्या पावली माघारी परत आहेत सुहास माली. चौथा धक्का जनमान माली नगर क्रिकेट संघाला. फलंदाज बाद, आणखीन एक हादरा. स्कोर 20. 4 विकेट आतापर्यंत या डावात गमावलेले आहेत. बॅटिंगसाठी पाहिलं तर भूषण भंडारी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. छोटेकांनी पार्टनरशिप आता गरजेचे असेल, इम्पॉर्टंट असेल. भागीदारी ती बॅटिंग करणाऱ्या टीम जनमान माळीनगर क्रिकेट संघाकरता. फ्रंटलाईन दोनही गोलंदाजांनी आपण बघत आहोत प्रत्येकी 2-2. अर्थातच एकंदरीत आतापर्यंत 4 फलंदाज बाद केलेले आहेत. जनमान माळीनगरचे डॉट बॉल पर्सेंटेज देखील या षटकात कमालीची वाढलेली आहे. मोहित कडवची जबरदस्त कामगिरी. हो समोर ड्राईव्ह करतायत, फुल लेंथ होता, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय, चांगलं बॅकअप, एकच धाव. याचबरोबर षटक समाप्तीची होईल घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 21, विजयाचं समीकरण 18 बॉल 3 षटका आणि अजूनही 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिरीज 26 धावेची आवश्यकता. 18 बॉल 26. षटक सुरू होतं. तिसरं गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत विकास व्यापारी. 21 धावा 2 षटकात बनलेले आहेत. 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. भूषण भंडारे आणि त्याचबरोबर आदिनाथ गोरेवरती आता डावाची जबाबदारी. 18 बॉल अजूनही विजयासाठी 26 धावेची आवश्यकता. 8.67 धावेची धावगती मेंटेन करावी लागेल विजयाकरता. प्रति षटका पाठीमागे हा रन रेट आता राखावा लागेल जनमान माळीनगर क्रिकेट संघाला. चला वेळ जास्त घेत आहे जमल्लार मानिवली. लक्ष असू द्या. डीके अँड ऑल टीम जरा घाई करा, स्पीडअप अपेक्षित आहे. 2 षटकात 21 धाबा बनलेल्या आहेत. 21 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. ओ नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. स्क्रीन एंडकडून गोलंदाजीसाठी तयार होत आहेत बॉलर विकास व्यापारी. हो पहिला बॉल फुल टॉस आहे, त्याला दिली आहे दिशा, पाठवलं बॉल डीप मध्ये मिड विकेटला, सीमारच्या बाहेर येतोय तो चौकार. नो +4. या मात्र अतिरिक्त 5 धावा येताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा 5 धाव्यानं पाहिलं तर संघ पुढे सरकताना पाहायला मिळेल. जनमान माळीनगर 26 ऑन बोर्ड, 26 धावा सध्या स्कोर बोर्डवर. नेक्स्ट बॉल आता फ्रीट असेल. संधी बनले त्या ठिकाणी बॅटर भूषण भंडारीला. ऑन साइडला या बॉलला दिशा दिली, थोडा कमी गतीने टाकलेला बॉल स्वीप करत असताना मिसफील्ड मिड विकेटला. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, मिसफील्ड मिस्टेक आणि मोबदला तर मोजावाच लागेल. फ्रीट बॉल आणि त्यावरती येत आहेत आणखीन या निर्णायक 4 धावा, चौकार.
चौकार आणि धावसंख्या 30. सामना आता खुला झालेला आहे. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव बहाल करत असताना गोलंदाज विकास व्यापारीला सध्या आपण बघत आहोत. लीगल या सामन्यात एकच बॉल त्याने टाकलाय. 10 धावा खर्च झालेला आहे. मागच्या 2 षटकात जो दबाव रवी पवार आणि मोहित कडवनं बनवला होता तो कुठेतरी कायम करता आला नाही. विकास व्यापारीला नियंत्रण कंट्रोल त्याचं सध्या बिघडलेलं आपण बघत आहोत. फसवा चेंडू होता. बॅटची बाहेरची कड घेत असताना शॉट्स कुर्लेकच्या बाजूने निघालाय. दुसरी धाव हवी आहे मिसफील्ड आणि आता या 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील. 2 धाबेसोबत सध्या आपण बघत आहोत. एकूण धावसंख्या धावफलकर अंकित झाले ते डबल डिजिट डबल फिगर मध्ये 33. 33 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. 16 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत. 16 बॉल मध्ये विजय करतात 14 रनची आवश्यकता आहे. आता विजयाच्या समीप संघ जनमान मालीनगर दाखल होत असताना आपण बघत आहोत. लाईन इथे देखील खराब आहे पण तो सांगतायत वाईट बॉल और नो बॉल. कन्फ्युजन पंचांमध्ये पण सरते शेवटी आपण बघत आहोत एक्झॅक्टली निर्णय काय हे सिडीज. पंचांनी आता मदत मागितलेली आहे ती टीव्ही एम्पायरची. एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉलचा लँडिंग पॉइंट काय, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. नो बॉल. बिसाइड द पिच बॉलची पिचिंग झालेली आहे सिरीज. सो हा देखील नो बॉल असेल. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल, अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. स्कोर मध्ये सध्या बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आपण बघत आहोत 34-34. नेक्स्ट बॉल आता फ्रीट. संधी पुन्हा एकदा बनली ती भूषण भंडारीला. 16 बॉल 13 ची आवश्यकता. फ्रीट असेल. टॉप एज आहे. बॉल हवेत. विकेट किपर पोचला डाऊन दी बॉल. कॅच देखील ड्रॉप आणि जरी झेल संपादित झाला असता तरी काही फरक पडला नसता कारण फ्रीट होता. एक धाव. स्कोर सध्या सिंगल नाही कोण अंकित होते धावफलकावर. 35 धावा. 15 बॉल आता या सामन्याचे बाकी आहेत. विजयासाठी 12 धाब्याची आवश्यकता. 15 बॉल अँड 12 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. 2 मोठे स्ट्रोक सामना समाप्त होऊ शकतो. पाहायचा आधी गोरेचा त्यासाठी प्रयत्न असेल का. ऑफटमच्या बाहेर चांगला यॉर्कर कमिट झाले होते. तिथून थ्रू द कव्हर्स कळला असापर्यंत तो मात्र फसलाय फलंदाज आधी गोरेचा. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर 35 धावा. विकेट 4 पडलेल्या आहेत. 14 बॉल अजूनही बाकी आहेत. आवश्यकता 12 धाबेची. स्टील 2 टू गो. कमी गतीने टाकलेला बॉल. लाईन पिक केली. पाठवल्या बॉल. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. देखना फटका. नजाकत बरा फटका. बेमिसाल टायमिंग आधी गोरेच्या बॅटमधून येतोय हा दमदार चौकार. थँक्यू. या चौकाराने धावसंख्या 39. 39 धावा. 8 धाब्याची आवश्यकता आता मॅच मध्ये विजया करता. विकेटचा टेम रिव्हरचा पवित्रा. डॉट बॉल. षटक समाप्तीची होईल घोषणा. एका मागण्या षटकाची सांगता सध्या होत असताना या सामन्यात आपण बघत आहोत. अवघ्या 8 धाब्याची आता आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत 12. 18 धावा निर्णायक तिसऱ्या षटकात येत असताना पाहायला मिळालं. त्याच कारणासह सामन्यामध्ये सध्या पारडं जड होत असताना जनमान माळीनगरचं. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू होतोय. 14 षटक होते मार्गस्थ. सेकंड स्पेल मध्ये मोहित कडवला आता संघ कर्णधाराने इन्व्हाइट केलेला आहे. त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. 12 बॉल 8 धावा हे समीकरण. भूषण भंडारी 6 चेंडूत 12 धाब्याचं योगदान देतोय. 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. 3 बॉल मध्ये 4 धाब्याचं योगदान एका चौकारणीशी देतोय आदिनाथ गोरे. या दोन्ही बॅटर मध्ये सध्या चांगली पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. शॉर्ट बॉल बॅकफुटवर जात असताना हुक केलाय. आता वेगाने टाकलेला बॉलला दिली फक्त दिशा. खराब केली गोलंदाज मोहित कडवची दिशा. लॉंग लेगला चाललाय बॉल सीमारेषेच्या बाहेर.
भूषण भंडारीच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर सध्या आपण बघत आहोत 43, 43 धावा. 7 बॉल नॉट आउट, 16 धावेचं योगदान या महत्वपूर्ण दुसऱ्या डावात रनचेस करत असताना देतोय भूषण भंडारी. त्याची फलंदाजी तर भलतीच भरलेली आहे. नेक्स्ट मॅच साठी सचिन सर अँड आर्मी अर्थातच आई गावदे स्पोर्ट्स आसनगाव आपण रेडी राहा. ब्लॉक होल डॉट बॉल. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुट जात असताना पुल केलाय, गुल केलाय, पत्रा बजाव सिक्सर आलाय भूषण भंडारीच्या बॅटमधून. मॅच इज फिनिश, सामना संपलाय आणि हा संपला जिंकलाय तो टीम जनमान मालीनगरनं. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. सामनावीर पुरस्कार नो डाऊट अबाउट दॅट वन, ज्यानं 9 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल नॉट आउट 22 22 धाब्याचं योगदान दिलं. भूषण शाले ज्याची कामगिरी राहिली, भूषण भंडारी ठरलाय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. भूषण भंडारीला आपण देत आहोत